नमस्कार मित्रहो. अत्यंत महत्वाच्या तेवढ्याच वादळी चर्चा असलेल्या विषयावर मी बोलणार आहे. महाराष्ट्राचे सहकार मंत्री, कोणते मंत्री? सहकार मंत्री बाबासाहेब पाटील. योगायोगानं ते लातूर जिल्ह्यातील चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आहेत. त्यांचे काका बाळासाहेब जाधव. मी माझ्या आयुष्यात एकाच व्यक्तीकडं एक काम की सर बदली पुण्याहून लातूरला करायची आहे एस टी महामंडळातल्या क्लार्कची. मला आठवतंय स्वतः बाळासाहेब जाधवजी हे स्वतः त्यांच्या गाडीत घेऊन जाऊन त्या अध्यक्षांना बोलणं करणं, म्हणजे एवढी विनम्रता. अनेक वेळा भेटण्याचा योग आल्यानंतर आनंदानं स्वागत करणं, बोलणं, कसं चाललंय विचारणं, सहकार्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं, हा त्यांची भूमिका होती. तेही मंत्री होते. मध्यंतरी रामचंद्र पाटील अत्यल्पकाळ मंत्री होते. लातूर जिल्ह्यामध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर हेही मंत्री होते. शिवाजीराव पाटील निलंगेकर मंत्री मुख्यमंत्री होते. विलासरावजी देशमुख मंत्री होते, मुख्यमंत्री होते, केंद्रात मंत्री होते. पण या सगळ्यात मी जर बघितलं तर पत्रकाराविषयी बघण्याचा तुमचा दृष्टिकोन, सामाजिक कार्यकर्त्याविषयी बघण्याचा दृष्टिकोन हा ठीक आहे. तुम्ही पैलवान आहात, तुमची बँक आहे, तुमची पतपेढा आहे, तुमची बिल्डरशिप आहे, तुमचा सिद्धी शुगर साखर कारखाना आहे, तुम्ही एका साखर कारखाना, दुधाचा प्रकल्प तुम्ही टाकता, विटभत्त्या करता, खडी केंद्र चालवता, किंवा अनेक 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 उद्योगशाळा आहेत, कॉलेज आहेत, मुंबईला आहे. अहो शेवटी लोकांना अपेक्षित काय असतंय? अदानी अंबानी हे सुद्धा आपण बघता की लोकांना दान धर्म, चॅरिटी बिगेन्स ॲट होम. आम्ही म्हणणार नाही आम्हाला दिलं तरच चॅरिटी आहे. तुम्हाला आठवत असेल एकदा साहेब म्हणजे बाळासाहेब जाधव आणि तुम्ही बसला असताना मी म्हटलं होतं, साहेब आम्हाला असं वाटतंय, माझं वैयक्तिक मत आहे, साहेबांनीच उभा राहावं. का? शेवटी तुम्ही कमवता म्हणजे आमच्यासाठी नाही कमवत, तुम्ही कमवलं म्हणजे दिलंच पाहिजे असंही नाही. पण लातूर जिल्ह्यातल्या मंत्र्यांचा विचार करत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय, ज्या पद्धतीनं वागताय, ते अत्यंत लोकशाहीच्या नरडीला नख लावण्याचं काम तुम्ही करताय. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मला आठवतंय स्वर्गीय विलासरावजी देशमुख जेव्हा कलेक्टर, मला वाटतं परदेशी किंवा कोणतरी होतं, तर ते काही गावाला पाण्याचा प्रश्नाचा होता. तर त्यावेळा ते सभागृहात म्हटले होते की आमच्यात पाणी आहे का नाही बघायची वेळ आलेली आहे. डीपीडीशीत बोलले होते आणि लगेच गाडीत बसून गेले. त्याचबरोबर विधान भवनात बोलले होते की भ्रष्टाचाराचे पाठ वाहत आहेत, तेही बोलले होते. पण तुम्ही ज्या पद्धतीनं आता बालाजी पाटील चाकूरकर, ठीक आहे, सामूहिक विवाह करतात, लोकांकडनं कॉन्ट्रीब्युशन घेऊन करतात. अहो देणाऱ्यांनी बोलावं, देणाऱ्यांनी नाव ठेवावं, देणाऱ्यांनी त्यांची धडपड आहे, मरमर आहे. आणि शेवटी ब्रासी मारून समाजकारण, राजकारण तुमच्यासह कुणीच करत नाही, आम्ही सुद्धा करत नाही. तुम्हाला एकदा माझी भेट झालेली, तुम्हाला गाडी नवी दिसती काय? साहेब पैसा तुमचा, रुबाब आमचा. अक्षरशः तुमच्या अख्ख्या कारकिर्दीत मला कधीही कधीही लाख दीड लाखाच्या तुम्ही एकूण जाहिराती दिल्या नसतील. विषय माझ्या जाहिरातीचा नाही,
तुम्ही ज्या पद्धतीनं नेतृत्वाचं खच्चीकरण करता, ज्या पद्धतीनं कपिल माकणे हा लोकप्रिय होतोय, पैसेवाला आहे, कॅश आणि कास्ट मध्ये कमी पडत नाही, अविश्वास ठराव आणलात, म्हणतात माझा काही संबंध नाही. पण लातूरच्या गेस्ट हाऊस मध्ये तुम्ही काय की त्यांच्या सगळ्या आलेल्या लोकांना घेऊन मतदानाला गेलात. तुम्हाला गहिनीनाथ महाराज बोलले होते, तुम्हाला अनेक नेते बोलले होते, पण तुम्ही कुणाचंही ऐकलं नाही. ठीक आहे, तुम्ही कपिल माकणेला घरी बसवलं. मी म्हणतो कोंबडं झाकून ठेवल्यानं सूर्य उगवायचा राहत नसतोय. त्याचबरोबर सिद्धार्थ सूर्यवंशी यांना तुम्ही म्हटलात की म्हणजे त्यांना कशा पद्धतीनं एक नगरसेवक अख्खी म्हणजे महाराष्ट्राचा सहकार मंत्री, त्याचबरोबर सगळे पंचायत समितीचे सभापती आपले सुपुत्र, त्याचबरोबर सिद्धी शुगरचे एमडी काका, अहो सगळे जण मार्केट कमिटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद राब राब राबले, तरीही तुम्हाला सिद्धार्थ सूर्यवंशीनं तुमच्या उमेदवाराचा पराभव केला. तुमचा नगरपालिकेचा अध्यक्ष सुद्धा येऊ शकला नाही. आणि तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीला अहमदपूरमध्ये युती केलात, चाकूरमध्ये नाही करायला. निश्चित तुम्ही सोयीचं राजकारण करता आणि करायलाच पाहिजे. आम्ही तुम्ही कमवता लोकांना देण्यासाठी नाही. आमचा विश्वास आहे दान से धन की शुद्धी होती है, मंत्र से मन की शुद्धी होती है. तुम्ही कसं जागावं, पण लोकांना जगणाऱ्याला जगू द्या. एखाद्याने भ्रष्टाचाराची तक्रार केली म्हणजे तो लोकशाहीतला हक्क आहे म्हणून बाल्या म्हणायचं नाही. साहेब, तुम्ही पैलवान आहात, तुम्हाला राग येतोय. प्रत्येक सभेमध्ये तुम्ही एकदम बोलत बोलत एकेरीवर बोलता. अहो तुम्ही अजितदादा यांच्या पक्षातले आहात. एक जबाबदार महाराष्ट्र सारा फार मोठ्या अपेक्षेनं तुमच्याकडे पाहतोय. आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुमच्याच मतदारसंघात चाकूर सोसायटीचे कोण, कपिलचे वडील गोविंदराव, त्यांनी काय केलं, आज केंद्रातल्या सहकार मंत्र्याकडनं सत्कार होतोय. मला यावेळेला एक गोष्ट सांगावीशी वाटते. एक माणूस म्हणतो की अरे कोंबड्या म्हणजे तुला लोक कापून खातात, तरी तू सकाळी उठण्यासाठी आरवल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस कोंबडं म्हणतंय की जे जे प्रामाणिकपणे जगतात, जे जे चळवळ करतात, त्यांना लोक कापून खातात. हा निसर्गाचा नियम जरी असला तरी परंतु महाराष्ट्राच्या सहकार मंत्र्यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला, जिथं तुम्ही डायरेक्टर आहात, पूर्ण वेळ चांगला हा एमडी मिळू शकत नाही. लातूर मार्केट कमिटीला सचिव मिळू शकत नाही. साहेब, जीवनामध्ये संध्या पुन्हा पुन्हा येत नसतात. मला आठवत आहे माझा एक लेख होता, ज्या काळामध्ये तुमचं आणि दिलीपरावचं जमत नव्हतं, त्याचे 50 प्रती एका मुंबईच्या साप्ताहिकात छापलेला तुम्ही घेतला होता. तुम्ही खूप चांगले वक्ते आहात, तुम्ही पहिलवान आहात, तुम्ही अभ्यासू आहात. तुमचं बोलायचं म्हणजे काय, मध्यंतरी 3 महिने ऑपरेशन मुळे गेलं. अहो तुम्हाला आज सुद्धा सांगावं लागतंय की आमचे काका, मी, माझा पुतण्या, माझा मुलगा, आमची अशी परंपरा आहे. अहो राजघराणं नाही हो साहेब. ऐसे 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 वैसे कैसे कैसे बन गए, कैसे कैसे ऐसे वैसे बन गए. वेळ लागत नसतो. लोक विचार करतात. डोक्यावर घ्यायला आणि पायाखाली घ्यायलाही लागत नसतं. वर्षाला मंत्री म्हणजे नगराध्यक्ष म्हणता. आता बघूयात, कारण तुम्हाला मंत्री करताना मंत्रिमंडळात पुन्हा दुसऱ्याला मिळेल असं वाटलं, शब्द दिलेला आहे. बनसोडे मंत्री असलेला माणूस
एक आमदार माणूस जाहीर सभेत तुम्ही नाचक्की करता, टाकून बोलता का हो साहेब? बनसुडे आहेत म्हणून असं बोलायचं का? अहो, तुम्हाला ठाऊक आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज माफीचा जो विषय चाललाय की राज्य सरकार कर्ज माफी करणार म्हणून लोक कर्ज भरत नाहीत आणि कशा पद्धतीनं तालुक्याला सोसायट्या बाद होतील, ठराव येणार नाहीत, हे प्रयत्न ठीक आहे. दिलीपराव देशमुखाला तुमचा जेवढा आदर आहे त्यापेक्षा आम्हाला जास्त आदर आहे. कारण शेवटी त्यांना त्यांच्या कुटुंबात आमच्यामुळं भांडणं लागावे असं आम्हाला वाटत नाही. काका चांगले वागले म्हणून तुम्ही चांगलं वागावं असंही म्हणणार नाही. पण किमान बालाजी पाटील चाकूरकर असतील, कपिल माकरे असतील, सिद्धार्थ सूर्यवंशी असतील आणि विनायकरावला जाहीर सभेत अर्ह पैसे वाटले नागरी सत्कार समेत बोलता, काय कर म्हणतोस रे? अरे नाही साहेब, तुम्ही खूप मोठे आहात. राजानं राजासारखं वागायचं असतंय. राजानं पोत राजासारखं गुराख्यासारखं वागायचं नसतंय. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही अनेक मंत्री बघितले, काय जैसे पेंड खजूर पंथी को छाया नहीं, फर लागे आती दूर. तशा पद्धतीनं जब भगवान का लगता है मार तो हाँ हूं का को नहीं बोलने देता. आमची विनंती आहे, लातूर जिल्ह्याला एक सहकार मंत्री म्हणून मिळाले. या सहकारात तुम्ही एक काय सहकार भवन बांधण्याचं ठरवलं. अरे आम्ही काय म्हणतो की आम्हाला म्हणायचं नाही, समजा बालाजी पाटलाला कोणतरी म्हणतंय किंवा एखाद्या माहितीच्या अधिकाऱ्याच्या कार्यकर्त्याला कोणतरी म्हणतंय, पण आमदाराला काही बैनामा करून दिलेलं नाही. सगळी विकास कामं त्यांच्या सांगल त्या गुत्तेदाराला दिले पाहिजेत. आम्हाला आठवत आहे, केंद्रातल्या एका मंत्र्यानं म्हटलं होतं मी सीबीआयकडे नाव देईन. ते कोण आहेत तुम्हालाही माहित आहे. रस्ते अडवले जातात, टक्केवारीसाठी अनेक लोक अनेक उद्योग करतात. तुम्ही तसे नाहीत, नसाल त्या यादीत तुमचं नाव नसाल. पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही डीपीडीसी मध्ये शिवला म्हणता, एका IAS ऑफिसरला म्हणता की आम्हाला विचारलं कसं नाही बदलीचं. हा नवीनच GR मुख्यमंत्र्यांनी काढायची वेळ आलेली आहे की तुम्ही काही पालकमंत्री नाहीत, सहकार मंत्री आहात. सहकारात तुम्ही काय म्हणजे तुम्ही बदली कशी काय केली आम्हाला विचारायची गरज वाटली नाही का? अहो शेवटी ते बिचारे 3 वर्षासाठी आलेले असतात, 3 वर्षात जाणारे असतात. ठीक आहे, काय एखादे शिक्षण अधिकारी BO म्हणून इथं, BO म्हणून इथं, उपशिक्षण अधिकारी म्हणून इथं, एखादा शिक्षण अधिकारी म्हणून इथं, उपसंचालक म्हणून इथं, जिथं जाऊ तिथं खाऊ, वरपून खाऊ, खरडून खाऊ, त्यांच्याविषयी तुम्ही बोलत नाहीत. पण शिव मात्र मीना हा बिचारा मी ना हे कुठं चुकीचं वागले असतील खाजगीत सांगू शकता ना. पण म्हटलं आम्हाला याच्या कशा काय केल्या नाहीत. नाही साहेब, राजानं राजासारखं मन मोठे केलं पाहिजे. आम्ही अनेक मंत्री बघितले. तुमच्या तहसील चाकूरचा भ्रष्टाचार, अरे तुम्ही लावा ना चौकशा. का बरं त्या बाल्याच्या सांगण्यावर चौकशा करू नका म्हणता? कोण गुत्तेदार, गुणवत्ता कशी, कुठला महानगरपालिकेचं टेंडर निघतंय, कोण गुत्तेदार असावा, त्या गुत्तेदारानं भूमिपूजनाच्या जाहिराती कुणाला द्याव्या, किती मन बारक 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 करता हो तुम्ही. आणि शेवटी कसं असतंय, आमचं नेहमी म्हणणं असतंय, समझ कर समझ को समझो, लाख समझाया पर ना समझा, वो मेरे समझ में बेसमझ है. विनायकराव पाटील निश्चित असतील काही दोष, पण अर्थकारणामध्ये कमी पडत असतील. तुमच्याकडे सिद्धी शुगर आहे, तुमच्याकडे बँक आहे, तुमच्याकडे यंत्रणा आहे, तुमच्याकडं होनराव सारखे MD आहेत चांगले, तुमचा पुतण्या चांगला हार्डवर्क करणार आहे, तुमचा मुलगा हार्डवर्क करणार आहे. कुठंतरी काय तुम्ही सुद्धा एका मंत्र्यासारखं वागावं. एखादा छोटा कार्यकर्ता, ए कार्य असका केलास रे, असं वागणं हे शोभा देत नाही साहेब. खरं म्हणजे मी बोलणार नव्हतो. 1 विषय झाला, 2 विषय झाले, 3 विषय झाले, काय अहो लोक
बाबळीला दगड मारत नाहीत, बोरीलाच मारतात. कारण बोरीला मारल्यावर बोर मिळतात. तुम्ही म्हणाल दगड आम्हाला कसे मारले. आम्हाला असं वाटतंय की तुम्ही सहकार मंत्री म्हणून ह्या कर्जमाफीच्या संदर्भात बँकेसंदर्भात बोललात का, की ही कर्जमाफी असल्यामुळं आपण डीसीसी बँकेनं असा, ठीक आहे ना, तुम्ही या बँकेचे संचालक आहात, आम्ही नाही सांगणार की तुम्हाला बाद करण्यासाठी कसा प्रयत्न झाला होता. काही जागा बिनविरोध आल्या होत्या. जेव्हा प्रदीप पाटील खंदापूरकर, तो मेरा स्वर्गीय लक्ष्मण पाटील, काय त्यालाही मतदान न करण्यासाठी कोंडून ठेवण्यात आलं होतं. साहेब, वक्त जब आता है ना, मी वक्त पिक्चरवर वारंवार बोलतोय, वक्त के दिन और गुलाम, चांगली माणसं. अहो, शेवटी एका कार्यक्रमात विनायकराव पाटील धनंजय जाधवावर बोलले. मी म्हणतो की आम्ही होता होईल तोपर्यंत टाळतो. शेवटी राजाकडं कुणी जातंय, त्यानं खैरात करावी म्हणून जात नाही, त्यानं सन्मानही करावा म्हणून जात नाही, पण त्यानं अपमान करू नये अशा प्रकारची अपेक्षा असते. 1.5-2 वर्ष झालेले आहेत, 3 वर्ष राहिलेले आहेत. पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये पारदर्शकता, आम्ही म्हणत नाही तुम्ही भ्रष्टाचारी आहात, आम्ही म्हणत नाही तुम्ही इकडं गडबड करता तिकडं गडबड करता, पण जाणीवपूर्वक एखाद्या आमदाराला त्रास देणाऱ्या एआरला, बीडीआरला जाणीवपूर्वक जवळ करायचं, हे कुठंतरी वागणं बरं नव्हतं. कारण तुम्हीच आहात की माग शरद पवार यांच्या पोस्टरचे शिरूर ताजबंदमध्ये होळी केलेली होते. साहेब, आम्हाला जास्त बोलायची गरज नाही. तुम्ही म्हटला होतात अशा अशा प्रकारचा पाणी प्रकल्प आणणार आहोत, आम्हाला कौतुक आहे, तुम्ही ठरवलं की करता, पण कृपया गोरगरिबाच्या नरडीला नक, म्हणजे लोकशाहीच्या नरडीला नक. ज्या पोटतिडकीनं बालाजी पाटील बोलत होते, हाय कोई मायका लाल, इतके लग्न करायला दम लागतोय आणि दाम लागतोय, लोक कुणीही देत नाही साहेब. आणि आम्हाला वाटतंय सिद्धार्थ धडपड धडपड, काय शेवटी तुमच्या बरोबर संघर्ष करायचं हे एरिया गबाळ्याचं काम नाही. तिथं कॅश कास्ट क्राईम ह्या तिन्ही गोष्टीला तुम्ही पुरवून उरता, बघून घेतो म्हणता. मला चाकूरची सभा आठवते. काय आम्ही काय मग निवडणुकात काय काय करावं पैसे वाटून. तुम्ही तुमच्या नागरी सत्कार पालकमंत्री आले होते, अरे काय करू म्हणतोस रे. नाही साहेब, आप घालू का जिल्ह्याची, तुम्ही घरात तुमच्या गड्याला काय बोलायचं बोला, पण नागरी सत्कार समारंभात एखाद्या विरोधकाला, आम्हाला आठवत आहे शिवाजीराव पाटील निलंगेकर, आम्हाला आठवतात विलासराव देशमुख, विरोधकाची कामं अगोदर करायची. एखाद्याची तक्रार असेल, चौकशी करा, कार्यवाही करा म्हणायचे. पंचायत समितीला ते जेव्हा आमदार होते तेव्हा आम्ही मिटिंगला जायचं. शेवटचा कॉलम असायचा की त्या कॉलम मध्ये भ्रष्टाचाराचे किती प्रकरणाच्या तक्रारी आल्या, नील चौकशी, नील अहवाल, नील. म्हणजे आपल्याकडं रामराज्य आहे का. खिलाडू वरतीनं वागा. तुम्ही एक खिलाडू आहात, तुम्ही कुस्त्या घेतल्यात, तुम्ही व्हॉलीबॉलचं बघता, तुम्हाला वाचनाची सवय आहे, आणि या वाचनातून वाचाल तर वाचाल म्हणत असताना तुम्हीही जगा आणि जगू द्या. तुम्हीही अध्यात्म मानता, तुम्हीही विज्ञान मानता, पण एक लक्षात ठेवा, 95च्या निवडणुकीत शिवाजीराव पाटील कव्हेकर उमेदवार राहतील किंवा विलासरावांचा पराभव होईल असं कुणाला वाटलं नव्हतं. आणि म्हणून तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे वागताय, आणि एक मच्छर सारा आदमी को हिजड़ा बना देता है म्हणले असं काय. बारके 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 मच्छर काय तुम्ही ज्यांना म्हणजे अंगावर म्हणजे टाकून बोलताय, वागता नाही बरं दिसत. काय आम्हाला कपिल माकनेला म्हणजे तारीफ करायची नाही, सिद्धार्थची करायची नाही, बालाजी पाटलाची करायची नाही, विनायकराव पाटलाची करायची नाही, मध्येची करायची नाही. तुम्ही निश्चित एक अभ्यासू आहात, विचारवंत आहात, कर्मधर्म संयोगानं तुम्हाला मंत्रीपद मिळाले.
सहकार मंत्री मिळाले. होय, मी हे सहकारात केला. लातूर जिल्हा बँकेला मी MD आणला. बोलत नाही साहेब तुम्ही. अहो, दिलीपरावजींचं सहकार्य, त्यांच्याविषयी कोण वाईट बोलतंय आणि का बोलावं? चांगल्याला चांगलं म्हणलाच पाहिजे. सिद्धी शुगर भाव देत हे सगळेच बोलतात. सगळी माणसं, लढणारी माणसं मॅनेज होतात. सिद्धी शुगरचा विषय अनेकांनी उचलला, पण तुम्ही मात्र सगळ्याला पुरून उरलात. पण जब एक बार अल्लाह ताला तय करता है तो लोग कैसे होते हैं? जिधर उड़े बम उधर चले हम. नेता तेरी जय हो, खर्चे पाणी की सोय हो. आणि एका IAS ऑफिसरला म्हणता आम्हाला विचारून बदल्या करा. अरे तुम्ही सांगा ना, असं करा. ठीक आहे, मी म्हणतो पवार हा चुकीचा असेल, क्षीरसागर चांगला असेल, मग एकटा पवारच दिसतो का? तिथं सगळा ठयठयाच भ्रष्टाचाराचे करण्याचा तुम्ही काही लक्ष दिलात का? याच जिल्ह्यामध्ये सहकारी मागासवर्गीयाची सूतगिरणी कुठं आहे? काढा, लावा तपास, बघा. वेगवेगळे सहकारी संस्था, कुक्कुटपालन केंद्र, मजूर सोसायट्या, खरंच मजूर सोसायट्या मजुराच्या आहेत का हो? मग सहकार मंत्री म्हणून फुले आंबेडकर शाहू महाराजांचं नाव घेत असताना आणि बाळासाहेब जाधव जे EJFचे अध्यक्ष होते, आम्ही स्कूटरवर जायचं आणि मग साहेब म्हणायचे स्कूटरवर बद्दलजी खूप बेजार होता, गाडीमध्ये बसा, चला आपण मिळून दौरा करू. कुठं तरी तुम्हाला काका आजारी असताना आल्यावर त्यांचा हसरा चेहरा लोकाला फेसबुकला टाकावा लागतो. हे चिंतन करा. ह्या तुमचा पराभव आहे की विजय आहे ते लोकात जातात. तुमचा 80% सकारात्मक बाजू होय 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 बाळासाहेबजी जाधव, आदरणीय बाळासाहेबजी जाधव करतात. आणि म्हणून या निमित्तानं मला सांगावंसं वाटतंय, विना सहकार नाही उद्धार. एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत म्हणत असताना, हातात हात सहकाराचा म्हणत असताना पायात पाय घालण्याचं पाप तुम्ही करतात असं नाही. सहकारातले मगरूर अधिकारी, मस्तवाल अधिकारी, पीक विमा खरोखर किती तुमच्या बँकेतून दिला जातो हो, का जुन्याचं नवं केलं जातंय? शेतकऱ्यांचा तळतळाट लागेल, कष्टकऱ्यांची हाय लागेल, सुशिक्षित बेकारावरचा पाप लागेल. खरं म्हणजे बोलायला नको, तुम्हाला आवडणार नाही, तुम्हाला प्रचंड राग येतोय, पण मला राहवलं नाही म्हणून मी बोलतोय. राजानं राजासारखं वागावं. धन्यवाद मित्र हो. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.